बदलापूरच्या ज्या घटनेतली आहेत आणि या घटनेतल्या आंदोलनकर्त्यांनी आहे ती एसटी आहे ती पूर्णतः फोडलेली आहे। एसटीच्या आतमधली खरं तर ही मी दृश्य दाखवतोय कारण की सर्व जागेवर आहे ते काचा पसरलेल्या पाहायला मिळतात। सीटवर पूर्ण गाडी आहे ती फोडण्यात आलेली आहे। एसटीचा ड्रायव्हर देखील आहे त्याने देखील पळ काढलेला आहे कारण की आंदोलक आक्रमक झालेले आणि त्यानंतर एसटीची पूर्ण नासधूस झालेली पाहायला मिळते। सर्व एसटीच्या गाड्यांमध्ये आहे ते काचा सर्वता पसरलेले पाहायला मिळतात आणि दगड देखील आपण बघू शकतो की किती मोठमोठी ही दगड आहेत आणि या दगडांनी खरं तर ही दगडफेक केली आणि त्यानंतर ही एसटीची आहे ती नासधूस होताना पाहायला मिळते आणि त्यानंतरून ही खरं तर एसटी आता सध्या पोलिसांकडून आहे ती बाजूला केलेली जरी असली तरी पूर्णतः एसटीचं जर दृश्य बघितलं तर या दृश्यामध्ये पूर्णतः गाडीच्या काचा आहेत त्या फोडलेल्या पाहायला मिळतात। जे एसटीचे ड्रायव्हर कंडक्टर असतील त्यांनी देखील तो पळ काढलेला आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या गाडीची एकही काच आहे ती राहिलेली नाही आहे। अशा पद्धतीचं हे सध्याचं दृश्य आहे कारण की पूर्णतः एसटीच्या चारी बाजूने आहे खरं तर दगडफेक केली आणि या दगडफेकीमध्ये ती गाडीचं पूर्ण नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे कारण की ज्या पद्धतीने आंदोलनकर्ते आहेत ते आक्रमक झाले होते आणि या आंदोलनकर्त्यांनी ह्या सगळ्या खाजगी बरोबर सरकारी जी वस्तू आहेत याचीच कुठेतरी एक टार्गेट केलेलं पाहायला मिळते कारण की ज्या पद्धतीने या ठिकाणचं तिकीट काउंटर असेल या तिकीट काउंटरची मोठी त्याच लगतच्या बाजूला जे दुकानं आहेत आणि दुकानांबरोबर ज्या गाड्या पार्किंग केलेल्या जातात आणि या गाड्या पार्किंग आहेत ते देखील दगडफेकी केलेले आहेत। दंगल विरोधी पथक खरं तर हे पोलिसांचं ज्यावेळेस अशा मोठ्या घटना होतात त्यावेळेस हे दंगल विरोधी पथकांच्या गाड्या असतात आणि या दंगल विरोधी पथकांच्या ज्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी आता सर्व भागात आहे ते फिरवलेल्या पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश सोबत गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, बदलापूर। मात्र तर आपण बघतोय एसटी बस आणि कार देखील यावेळेस आंदोलकांनी फोडलेली आहे आणि हे दृश्य खरं तर या ठिकाणी पाहता येत आहेत की बदलापूरमध्ये आंदोलन जे आहे ते चिघळलं। पहिला तर खरं तर काचवर आलेलं होतं, काय सांगा? तर ही दृश्य आपण बघतोय यावेळेस बदलापुरात एक एसटी बस जी आहे तिला देखील या आंदोलकांनी लक्ष केलं होतं आणि ही एसटी बस फोडून टाकण्यात आली होती। पोलिसांनी या लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलक आणखीन भडकले, आणखीन संतप्त झाले आणि संतप्त आंदोलकांनी कायदा हातात घेतला। एक मिनिट परत करतोय। तर हे दृश्य आपण बघतोय या ठिकाणी यावेळेस या एसटीचे चालक वाहक जे होते ते देखील जीव वाचून बाहेर पडले, त्यामुळे सुदैवानं ते जखमी झालेले नाही आहेत परंतु मोठ्या संख्येनं आंदोलक रेल्वे स्टेशनवरून बाहेर पडले त्यावेळेस त्यांनी समोर दिसलेल्या एसटी बसला लक्ष केलेलं आहे। पोलिसांचा लाठीचार्ज एकाकडे झाला कारण रेल्वे रूळ क्लिअर करायचा होता आणि त्यानंतर आंदोलक संतप्त झाले होते, ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी थेट दगडफेकीला सुरुवात केली। तर एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, बदलापूर प्रकरणी सुमोटो दाखल करून घ्या। मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झालेली आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी, हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा अशी देखील मागणी करण्यात आली आहे। योग्य खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश मिळाले आहेत। सचिन आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सचिन, आपण बघतोय मुंबई हायकोर्टात या प्रकरणी याचिका दाखल झालेली आहे, नेमकं काय म्हटलं गेलंय? नक्कीच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर बदलापूरच्या संपूर्ण प्रकरणाची सुमोटो याचिका दाखल करण्याची मागणी दखल करण्याची मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली। त्यासोबतच SITच्या मार्फत हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती। मात्र न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी यांच्या एकलपीठाने या याचिकेवरती सुनावणी घेण्यास असमर्थता दर्शवत योग्य त्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश हे याचिकाकर्त्या वकिलांना दिलेले आहेत। बिलकुल, त्यामुळे आता सुमोटो दाखल करून घेण्यास सांगितलेलं आहे, ते कधीपर्यंत होऊ शकतं आणि त्या संदर्भात काही हालचाली सुरू झाल्या आहेत का? सुमोटो याचिका दाखल करून घ्या अशी मागणी एका वकिलाने समजूत काढण्यात। तर आपण बघतोय मुंबई हायकोर्टात सुमोटो दाखल करून घ्या अशी एका वकिलानं मागणी केलेली आहे। योग्य खंडपीठाकडे दाद आतमध्ये गेलो, स्टेशनच्या आतमध्ये देखील ड्रायव्हर स्वतः आहे, काय सांगाल नेमकं काय झालं होतं? तुम्ही किती वाजता आले? आम्ही मुरबाडवरून बदलापूरला येत असताना स्टेशनला प्रवासी सोडले
आणि सोडत असताना समोरून दंगल स्वरूपामध्ये म्हणजे लोक आले आणि लगेच डायरेक्ट दगडफेक केली. तुम्ही देखील खरं तर पुढच्याच काचेवर पहिला दगड लागलेला होता आणि सर्व गाडीचे काचा फुटलेल्या आहेत. किती लोकांचा मॉब खरं तर या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो? किंवा आम्ही व्हिडिओ काढला आम्ही तसा आमच्याकडे व्हिडिओ क्लिप सुद्धा आहे. नक्कीच व्हिडिओ क्लिप देखील आहे ती काढलेली आहे कारण की हेच एसटीचे कर्मचारी आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खरं तर त्यांनी स्थानकांमध्ये आहे तो पळ काढलेला आहे. मात्र एसटीची मोठ्या प्रमाणामध्ये नासधूस झालेली पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश सोबत गणेश कवडे, साम टीव्ही मराठी.